महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे पुन्हा एकदा यायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून बरेच जणांचे कमेंट येत आहेत। दिवाळी बोनस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। काही जणांना 3000 रुपये येतात, काही जणांना 7500 रुपये देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहित असेल 2 ते 3 दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली होती की दिवाळीचा बोनस जो असणार आहे आम्ही येत्या 10 ऑक्टोबरच्या अगोदर खात्यामध्ये जमा करणार आहोत। त्याच्याबद्दल तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ एक लाईक नक्की करा, शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। बघू शकता लेटेस्ट कमेंट आहे या ठिकाणी, थोड्या वेळापूर्वीची ही या ठिकाणी हे म्हणतायत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आले आहे 3000 रुपये आज 10:16 सकाळी आले आहेत, धन्यवाद सर। त्याला बघा बऱ्याच जणांनी विचारलं देखील आहे, रिप्लाय केलेला आहे डिस्ट्रिक्ट कुठला आहे। आता या ठिकाणी एक जण अजून कमेंट करतायत अजून नोव्हेंबर महिना आला नाही आणि पैसे कसे आले असे विचारतायत। तर बघा तुम्हाला एकदाच सांगून येतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र भेटणार आहेत। त्यामुळे नोव्हेंबरचे पैसे देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्येच भेटणार आहे। म्हणजेच हा 4था आणि 5वा हप्ता मिळून 1,500 रुपये ज्यांना अगोदर 4500 रुपये आलेत त्यांना 3000 रुपये भेटतील आणि ज्यांना अगोदर एकही रुपये आलेला नाही, एकही हप्ता आलेला नाही त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित हे 5 हप्ते देखील भेटून जातील। म्हणजे 7500 रुपये टोटल भेटतील। तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलेत या ठिकाणी पाहू शकता। अजून पुढे जसं मी तुम्हाला सांगितलं नोव्हेंबरचा आत्ताच कसं काय भेटेल असं विचारलेलं आहे, त्यांच्यासाठी बघा ही न्यूज आलेली आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी भाषणामध्येही सांगितलेलं आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांनी सांगितलं की आम्ही दिवाळीचा बोनस म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र देणार आहोत, म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच। तर पहा या ठिकाणी हे म्हटलेलं आहे त्यांनी की राज्यामधील संपूर्ण लाडक्या बहिणींना दिवाळीची या ठिकाणी ही भेट असणार आहे, दिवाळीची भाऊबीजेची भेट असणार आहे। त्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आम्ही पैसे ऑक्टोबरमध्येच तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। ॲडव्हान्समध्ये हे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला दिले जाणार आहेत, त्याच्यामुळे पैसे जमा होत आहेत। बघू शकता कमेंट येत आहेत। आता लाडक्या बहिणींनी ह्या कमेंट केलेले आहेत, लाडक्या बहिणी खोटं तर या ठिकाणी सांगू शकत नाहीत। कमेंट कमी आलेले आहेत परंतु पैसे हळूहळू सकाळपासून यायला सुरुवात झालेली आहे। तुमचे आतापर्यंत आलेले आहेत का, कुठले आलेले आहेत, किती आलेले आहेत, कमेंट बॉक्समध्ये जी पण खरी माहिती ते सांगा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना समजेल। तुमचे समजा जुलै ऑगस्टचे 3000 रुपये अगोदरचे आलेले असतील तर 3000 जुलै ऑगस्टचे भेटले म्हणून समजा असं टाका धन्यवाद म्हणून। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये आले असतील तर ते भेटले धन्यवाद म्हणून टाका। त्यानंतर तुमचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जो 3000 रुपयाचा दिवाळीचा बोनस किंवा भाऊबीजेची ओवळणी जी आहे ती भेटलेली असेल तुम्हाला आज की तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांनीही कमेंटमध्ये सांगा, त्याच्याबद्दलही पुढे तुम्हाला माहिती देणार आहे कसे कधी पैसे भेटणार आहेत तुमचे राहिलेले ते। बघू शकता या ठिकाणी अजून एक कमेंट आलेली आहे, थोड्याच वेळापूर्वी जो व्हिडिओ टाकलेला होता त्यालाही कमेंट आलेली आहे, आला तिसरा हप्ता 1500 रुपये। बघा तिसरा हप्ता ज्यांचा राहिला आहे अजून ते देखील आज पैसे जमा देखील होत आहेत या ठिकाणी। त्यानंतर बघा या ठिकाणी अजून एक कमेंट आहे, मला टोटल 7500 रुपये आले, थँक्यू सर। म्हणजे बघा यांना टोटल 7500 रुपये आलेले आहेत। मग एकत्रित आले की यांना 4500 रुपये अगोदर आले होते आणि आज 3000 रुपये आले ते मात्र त्यांनी सांगितलेलं नाही। तर असं व्यवस्थित कमेंट करून सांगा जेणेकरून सर्वांना समजेल। बघू शकता यांनी 7500 रुपये आले असं म्हणलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढे बघा मला आज सकाळी या ठिकाणी 9:44 3000 रुपये आले असं यांचं म्हणणं आहे आणि 4500 रुपये हे 25 तारखेलाच या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये म्हणजेच सप्टेंबरमध्ये यांना 25 तारखेला 4500 रुपये आले होते आणि आज यांना 3000 रुपये आलेले आहेत असं यांचं म्हणणं आहे। म्हणजे टोटल 7500 रुपये यांना भेटलेले आहेत आतापर्यंत। अशी देखील कमेंट आली, आज या ठिकाणी 9:30च्या सुमारास यांना पैसे आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा आम्हाला या ठिकाणी नाही आले 3000 रुपये। आता काही जणांना अजून 3000 रुपये आलेले नाहीत, ठीक आहे, यांनी सांगितले की अजून 3000 आलेले नाहीत तर हळूहळू पैसे येतील, विश्वास ठेवा। आतापर्यंत भरपूर लाडक्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत। आता काहींना एकही हप्ता भेटलेला नाही, त्यांनी या ठिकाणी थोडासा वेट करायचा आहे, तुमचे राहिलेले पैसेही भेटणार आहेत। पुढे सांगतोय मी कधी भेटतील ते, कारण की पूर्ण तरतूद केलेली आहे। पूर्ण 9 महिन्याचे तुमचे जेवढे बहिणींनी फॉर्म भरले आहेत सर्व ज्या पात्र बहिणी असतील त्या सर्वांची तरतूद केलेली आहे। टोटल 9 महिन्याचे 35,000 कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। सकाळच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलं आहे, त्याच्यामुळे सर्वांचे पैसे भेटणार आहेत। तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तुम्हाला एकही हप्ता भेटलेला नाही, काळजी करू नका। 4500 रुपये प्लस तुम्हाला या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये भेटणार आहेत। काही जणांना पैसे सकाळपासून
यायला सुरुवात झालेली देखील आहे. पुढचे जे ॲडव्हान्स हप्ता आहे तुमचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा. त्यानंतर पुढं पहा, या ठिकाणी मी जुलै महिन्यात फॉर्म भरलेला होता आणि मला या ठिकाणी 1500 रुपये आले. म्हणजे यांना आज परत 1500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आज देखील पैसे येत आहेत. काही जणांना दिवाळीचा बोनसचा हप्ता येतोय, बघू शकता या ठिकाणी म्हटले त्यांनी. आता यांनी देखील कमेंट केलेले, सर 3000 रुपये आले 4था आणि 5वा हप्ता मिळून. या ठिकाणी बघा आज 3000 रुपये देखील यांना जमा झालेले आहेत. तर पैसे हळूहळू जमा होत आहेत. ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी वेट करायचं आहे या ठिकाणी, पण 100% तुमचे देखील पैसे येऊन जातील. त्यानंतर पुढे या ठिकाणी पाहू शकता आपण, आपल्याला माहीत असेल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यावरती येणार म्हटलं होतं. तर बघा 10 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहायची आहे. परंतु आजपासूनच काही जणांना SMS येत आहेत पैसे जमा झाल्याचे, त्यांच्या कमेंट येत आहेत. परंतु 10 ऑक्टोबरपर्यंत अजून राहिलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत तुम्हाला भेटून जातील. याच्यामध्ये म्हटलं आहे त्यांनी की पुढचे 9 महिन्यासाठी जे आहे 35,000 कोटींची तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना पुढचे 9 महिने सलग हप्ते भेटणार आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता या ठिकाणी भेटणार आहे अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती. तर या ठिकाणी पाहू शकता काल देखील ही न्यूज आलेली होती की जुलै ऑगस्टचे 3000, सप्टेंबरचे 1500 रुपये, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 असे मिळून 7500 रुपये या ठिकाणी प्रत्येकाला भेटणार आहेत. संपूर्ण खाते जे जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे. ज्यांना एकही हप्ता अजून भेटला नाही त्यांना एकत्रित 7500 रुपये भेटू शकतात. किंवा काही जणांना जुलै ऑगस्टच्या अगोदर 3000 भेटलेत, सप्टेंबरमध्ये 1500 रुपये भेटलेत आणि आज या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये काही जणांना जमा व्हायला देखील 4था आणि 5वा हप्ता सुरू झालेला आहे. ऑक्टोबर प्लस नोव्हेंबर हे 2 हप्ते एकत्रित दिले जाणार आहेत. दिवाळीची ओवाळणी म्हणून या ठिकाणी हे एकत्रित दिले जाणार आहेत. त्याच्यामुळं नोव्हेंबरचे पैसे देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटणार आहेत. त्यानंतर बघा आता राहिलेल्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी त्यांच्यासाठी या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली की ज्या महिलांना या ठिकाणी बघा उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरण करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवरती सुरू असून लवकरच सर्व पात्र भगिनींना लाभ भेटणार आहे. तर पाहू शकता या ठिकाणी 3ऱ्या हप्त्यामध्ये बऱ्याच जणांना पैसे आलेले नाही, त्यांचे अजून राहिलेत. त्यांना उर्वरित भगिनींना तात्काळ या ठिकाणी लाभ भेटणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे युद्ध पातळीवरती, त्याच्यावरती प्रोसेस सुरू आहे असं त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे. 3ऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 1,96,43,207 भगिनींना आतापर्यंत पैसे पाठवले 3ऱ्या टप्प्यामध्ये आणि अजूनही पैसे या ठिकाणी येत आहेत. आज देखील पैसे वाटप सुरू झालेलं आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट बघा किंवा 10 ऑक्टोबरपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील. आता ही संपूर्ण माहिती जी आहे न्यूजमध्ये आलेली आणि लाडक्या बहिणींच्या कमेंट आलेत त्याच्यावरून मी देतोय. स्वतःची काहीच माहिती नाही. जी माहिती येते अशा पद्धतीने तीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा फक्त प्रयत्न आहे. तुमचे पैसे आले तर आम्हाला देखील या ठिकाणी आनंद होत असतो. त्याच्यामुळं जे पण तुमचे कमेंट येत आहेत ते व्यवस्थित खऱ्या कमेंट करा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आले असतील खरेच आज पैसे तर सर्वांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नसतील आले तर नाही म्हणून सांगा. ज्या दिवशी येतील त्या दिवशी परत कमेंट करून सांगा. कारण की 10 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होतील असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला मागच्या बीडमधील त्यांची परळी या ठिकाणी जी सभा झाली होती त्यामध्ये माहिती दिलेली होती. पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेलं होतं. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. अजून याच्यावरती नवीन अपडेट आलं की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.